नमस्कार. मुंबई तकच्या या विशेष मुलाखतीमध्ये आपलं स्वागत. मी माधवी देसाई. आपलं एक सुरक्षित हक्काचं घर असावं असं आपल्या सगळ्यांचं स्वप्न असतं. मात्र जेव्हा आपण हे स्वप्न साकार करायला जातो तेव्हा आपल्या समोर अनेक प्रश्न आवासून उभे असतात. घर नेमकं कुठे घ्यावं, कसं घ्यावं, घर घेताना ही इन्व्हेस्टमेंट खरंच सेफ आहे का, असे अनेक प्रश्न तुम्हालाही नेहमीच पडत असतील आणि आज याच प्रश्नांची उत्तरं आम्ही या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्हाला देणार आहोत. आपले आजचे पाहुणे आहेत ग्लोबल सेंट एंजेलस ग्रुप ऑफ कंपनीजचे चेअरमन ॲग्नेलो राजेश अथाडे. सरांचा रिअल इस्टेट सोबतच हॉस्पिटॅलिटी, टेक्नॉलॉजी, स्पोर्ट्स अशा अनेक क्षेत्रामध्ये वावर आहे. आज आपण रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्टमेंट कशी करावी या संदर्भात त्यांच्याकडून विशेष मार्गदर्शन घेणार आहोत. सर, तुमचं खूप स्वागत आहे या विशेष मुलाखतीमध्ये. खरं तर माझा पहिला प्रश्न हाच आहे, तुम्ही अनेक क्षेत्रांमध्ये आहात जसं मी आत्ताच उल्लेख केला. मात्र रिअल इस्टेट असं म्हटलं की खूप रिस्की क्षेत्र वाटतं. तुम्ही या क्षेत्राकडे कसं वळालात आणि तुमचा आतापर्यंतचा प्रवास कसा राहिलाय? आपण सर्वच रिअल इस्टेटच्या बिझनेसमध्ये आहोत, डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली. आणि लहानपणापासूनच एक चांगलं घर असावं याची फार स्ट्रॉंग इच्छा असायची. परंतु त्याच्यातले अडथळे मला समजून यायचे की महाग असतं, आपण विकत घेऊ शकत नाही, जिथे आपली इच्छा असते ते घरच नेमकं महाग असतं वगैरे वगैरे. आणि आपली इन्कम तेवढी नसते, आपली ऐपत तेवढी नसते आणि आपल्याला विकत पण घ्यायचं असतं. तर लहानपणापासून असा हा विचार होताच. आणि साधारणतः 20-एक वर्ष अगोदर मी रिअल इस्टेटच्या क्षेत्रामध्ये मी प्रवेश केला. त्या अगोदर मी सेंट अँजेलोस कम्प्युटर एज्युकेशन नावाच्या संस्थेला चालवत होतो, कम्प्युटर एज्युकेशन कंपनी. परंतु जसं आपण म्हणतो ना की मॅकडॉनल्डचा खरा बिझनेस इज नॉट सेलिंग बर्गर्स, इट इज रिअल एस्टेट डेव्हलप, इट इज रिअल एस्टेट इन्व्हेस्टमेंट्स. तर त्याच प्रकारे सेंट अँजेलोस कम्प्युटर्स लिमिटेडचा बिझनेस करता करता लँडलॉर्ड्स आम्हाला नेहमी भाडं वाढवत राहायचे किंवा आम्हाला काय ना काहीतरी त्रास व्हायचा लँडलॉर्ड्सकडनं. तर आम्ही रिअल एस्टेट मी त्यावेळेला विकत घ्यायला लागलो, क्लासेसची जागा. आणि तेव्हापासून मला रिअल एस्टेट समजायला आलं की रिअल एस्टेटचे अप्रिसिएशन ज्या वेगाने होते तेवढ्या वेगाने आपण पैसे कमवत नाही आहे. तर रिअल एस्टेट अप्रिसिएशन इज गुड. रिअल एस्टेट इज अ व्हेरी गुड एम्प्लॉई टू हॅव. कारण तुम्ही जेव्हा एका रिअल एस्टेटला बाय करता तर तुम्हाला एकच लक्षात ठेवायला पाहिजे की विकत घेताना तुमचा प्रॉफिट झाला पाहिजे, ज्याला आम्ही बाईंग प्रॉफिट म्हणतो. तर तुमचं नेगोशिएशन चांगलं असलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर घेतलेली जी रिअल एस्टेट असते ना ती दर 5 वर्षाला तुम्हाला बोनस देत जाते. कारण तुम्ही कॉस्ट ऑफ अप्रिसिएशन एवढी, म्हणजे रेट ऑफ अप्रिसिएशन एवढं चांगलं आहे की दॅट बिकम्स अ व्हेरी स्ट्रॉंग रेव्हेन्यू ॲसेट फॉर यू. जर तुम्ही त्याला विकलात तर तुम्ही अजून काहीतरी चांगल्या गोष्टी विकत घेऊ शकता. तर ह्या कारणांमुळे मी साधारणतः 2004-2005 मध्ये रिअल एस्टेटच्या प्रोफेशनमध्ये आलो. कारण तोपर्यंत मी समजून गेलेलो की रिअल एस्टेट इज अ व्हेरी गुड इन्व्हेस्टमेंट टू बी डन आणि लेव्हरेज इन्स्ट्रुमेंट आहे. कारण मला रिअल एस्टेट जर घ्यायचं असेल तर फक्त 10% पैसे जर दिले तर मी 100% रिअल एस्टेटचा मालक बनू शकतो. आणि बँकेला त्यांच्या इंटरेस्टमध्ये इंटरेस्ट असतं आणि अप्रिसिएशन बाहेरचा असतो. यामुळे मी रिअल एस्टेटच्या क्षेत्रामध्ये शिरलो. क्रिएटिव्हिटी आवडते मला. तर लहानपणीचं माझं घर एकदम आगळं वेगळं होतं. तर मला चांगलं घर कसं बांधता येईल ते बघायचं होतं. तर मला हाईट, आर्किटेक्चर, रोमन आर्किटेक्चर, युरोपियन आर्किटेक्चर हे सगळं आवडायचं. तर ज्या गोष्टी मला आवडायचे आता मी त्याला माझा बिझनेस बनवला. इट इज हाऊ आय केम इन टू रिअल एस्टेट. माझा पुढचा प्रश्न तोच आहे की जी आवड आहे त्याला तुम्ही बिझनेसमध्ये कन्वर्ट केलेला आहे. मात्र रिअल इस्टेट हा खूप किचकट व्यवसाय आहे, खूप गुंतागुंतीचा आहे. अशा परिस्थितीमध्ये तुमची त्यामागची फिलॉसॉफी काय, कसं तुम्ही हे इकॉनॉमिक जमून आणता, कशा रीतीने कोणी जर या रिअल इस्टेटमध्ये यायचं असेल तर त्याने काय फिलॉसॉफी घेऊन गेलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? सिंपल गणित आहे रिअल एस्टेटचं. म्हणजे आज महारेरामुळे सगळं काय रेग्युलराईज झालेलं आहे, अगोदर सारखं नाहीये. जे 2016 किंवा 2018च्या अगोदर महारेरा यायच्या अगोदरची परिस्थिती वेगळी होती आणि आजची वेगळी परिस्थिती वेगळी आहे. तर मी एक ऑब्झर्वेशन केलेलं आहे या क्षेत्रामध्ये की बायर जो असतो ना तो बेनिफिशरी असतो, तो सगळ्यात मोठा बेनिफिशरी असतो. म्हणजे एखाद्या माणसाने लँड घेतली, त्याने 5 कोटीची जमीन घेतली आणि एका बिल्डरने त्या 5 कोटीची जमीन त्याच्याकडनं 10 कोटीला घेतली, तर बायर कोण आहे? बिल्डर. बरोबर. जेव्हा लँड ओनरनी 1 कोटीला जमीन घेतलेली त्याने 10 कोटीला विकली म्हणजे त्याचा पण प्रॉफिट झाला. आता बिल्डर 10 कोटीची जागा घेतो, त्याच्यावर 20 कोटी रुपये अजून इन्व्हेस्ट करतो, 30 कोटीचा प्रोजेक्ट बनवतो आणि 50 कोटीला विकतो, म्हणजे परत त्याचा पण फायदा झाला. आता ह्या 50 कोटीमध्ये 100 लोकांनी 50 लाख रुपये अपार्टमेंटच्या हिशोबाने 100 लोकांनी जेव्हा फ्लॅट्स घेतले त्याचं टर्नओव्हर झालं 50 कोटी. तर बिल्डरने 20 कोटी कमवले. परंतु 50 लाखाचा फ्लॅट घेणारा जो माणूस असतो त्याने त्याचे दिले फक्त 10% किंवा 20%. 20% जरी दिले तर त्यांनी कॉन्ट्रीब्यूट केले 10 लाख रुपये. त्याला 40 लाखाचं लोन मिळालं 20 वर्षाचं. 20 वर्षामध्ये 40 लाखाच्या लोनवर 40 लाख रुपये अजून द्यावे लागतात, म्हणजे ते झाले 80 लाख रुपये. आणि 10 लाखाचं डाऊन पेमेंट म्हणजे झाले 90 लाख रुपये. परंतु 20 वर्षांनंतर त्या घराची किंमत
कमीत कमी 10 पटीने वाढणार, कमीत कमी. बरोबर. म्हणजे ते 30 पटीने पण वाढू शकते, पण कमीत कमी 10 पटीने वाढणार. म्हणजे तुमच्या 50 लाखाच्या घराची किंमत झाली 5 कोटी रुपये. आणि हे 5 कोटी रुपये होण्यासाठी तुम्ही किती पैसे पेरलेले 20 वर्षा अगोदर? फक्त 10 लाख रुपये. त्या 10 लाख रुपये प्लस 80 लाख रुपये तुम्ही व्याज दिलं त्या लोनवर. लोनचे 40 लाख आणि व्याजाचे 40 लाख, तर 90 लाख. 4 कोटी 10 लाख रुपयाचं तुमचं प्रॉफिट झालं. आणि हे 4 कोटी 10 लाख रुपये कमवण्यासाठी तुम्ही गुंतवले 10 लाख रुपये, प्लस तुम्ही 20 वर्ष ती वास्तू तुम्ही वापरली, तर त्याचं एक यूज कॉस्ट आहे, ते मी लावतच नाहीये, ते बेनिफिट तुम्हाला फुकटच झालं समजा. तर रिअल एस्टेट इज द बिगेस्ट सेव्हियर फॉर एव्हरी फॅमिली ऑन प्लॅनेट अर्थ. हे गणित जर आपल्याला समजलं ना, तर आपण योग्य ते निर्णय घेऊ शकतो. कुठच्याही क्षणाला आपल्याकडे कुठच्या ना कुठच्या तरी रिअल एस्टेटचा हप्ता जात गेला पाहिजे, बरोबर, आपल्या इन्कम मधनं. तर तुम्ही तुमचं भविष्य मजबूत बनवताय. तर या विचारधारावर मी मानतो, या विचारधारेला मी मानतो रिअल एस्टेटच्या क्षेत्रामध्ये. अच्छा, मला त्याला जोडूनच असा प्रश्न आहे की अनेकांना असं वाटतं की आपण शेअर्समध्ये गुंतवणूक करावी. अनेक जण आता म्युच्युअलमध्ये गुंतवणूक करतात. अनेकांना असं वाटतं की सोनं ही खूप सेफ ऑप्शन आहे. मात्र रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करणं हे किती गरजेचं आहे आजच्या घडीला असं तुम्हाला वाटतं? इट इज अ फॅन्टॅस्टिक क्वेश्चन माधवी. तुम्ही या तिन्ही गोष्टींना इंटिग्रेट करू शकता, बरोबर आहे. रिअल एस्टेट सोडून प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला पूर्ण पैसा लावावा लागतो, बरोबर. मला जर 1 कोटीचे शेअर्स घ्यायचे असतील तर मला 1 कोटी रुपयाची गुंतवणूक करावी लागते. मला 1 किलो सोनं घ्यायचं असेल तर मला ते 70-75 लाख रुपये एकत्र द्यावे लागतील. मला जर 1 कोटीचं घर घ्यायचं असेल तर मला फक्त 10 ते 20 लाख रुपये लावायचे, डिपेंडिंग ऑन माय क्रेडिबिलिटी. क्रेडिबिलिटी स्ट्रॉंग असली तर फक्त 10% सुद्धा तुम्हाला बँक लोन देते 20 वर्षासाठी. आणि सगळ्यात सुरेख गोष्ट अशी असते की आपल्याला अजूनही जरी 8.5-9% असलं व्याज तरी हे कमी आहे. जर तुम्हाला त्याच्या अप्रिसिएशनच्या कॅल्क्युलेशनने करायचं असेल कॅल्क्युलेशन, तर भारत देश जो आहे ना, हा डेव्हलपिंग देश आहे. डेव्हलपिंग देशमध्ये भाव नेहमी वाढतात, कमी होत नाही. डेव्हलप्ड देशांमध्ये, मिडल ईस्ट म्हणा, युरोप म्हणा, US म्हणा, तुम्ही आज $2 मिलियन घर घेतलं तर 5 वर्षानंतर ते 1.5 मिलियनला पण विकलं जातं, म्हणजे अर्धा मिलियनचं नुकसान. डेव्हलप कंट्रीमध्ये तुम्हाला प्रॉपर्टीचे अप्रिशिएशन मिळत नाहीत, म्हणून तिथे व्याज सुद्धा फार कमी असतं. परंतु भारत देशामध्ये अप्रिसिएशन तुम्हाला तगडं मिळतं. डेव्हलपिंग कंट्री आहे, प्लस आपल्याकडे चांगल्या पद्धतीने पॉप्युलेशन आहे, बरोबर. तर मी आता असं म्हणेन लोकांना की तुम्ही 2 गोष्टींचं कॉम्बिनेशन करा. ते कॉम्बिनेशन म्हणजे कसं? रिअल एस्टेट आणि स्टॉक मार्केट यांना जर तुम्ही जोडून जर काम केलं तर तुम्ही खरोखर एक चांगलं भविष्य पाहू शकणार. फॉर एक्झाम्पल, मला समजा एखादा 1 कोटीचा मला फ्लॅट घ्यायचा असेल, तर 1 कोटीच्या फ्लॅटमध्ये मी 30%ची इन्व्हेस्टमेंट करायची. आणि त्या 30%मधनं समजा 15% बँकेने घेतली तर 15% म्हणजे 15 लाख रुपये बँकेला द्यायचे डाऊन पेमेंट, आणि 15 लाख रुपये स्टॉक मार्केटमध्ये कुठच्या तरी म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करायचे. ज्या वेगाने भारत देशाची प्रगती होत चाललेली आहे आणि ज्या वेगाने पुढच्या 50 वर्षांमध्ये भारत देशाची प्रगती होईल, एका देशाची प्रगती त्याच्या स्टॉक मार्केटवर दिसते आणि नंतर त्या स्टॉक मार्केटमुळे रिअल एस्टेटच्या प्राइजेसवर दिसते. तर साधारणतः 5 ते 7 वर्षामध्ये तुमची ही जी प्रॉपर्टी आहे ना, ही टोटली फ्री होऊन जाईल. एवढं तुम्हाला प्रॉफिट मिळेल तुमच्या त्या 15 लाखाच्या म्युच्युअल फंडच्या इन्व्हेस्टमेंटच्या मार्फत. कारण आजच्या तारखेला साधारणतः म्युच्युअल फंड सध्या 25% पासून ते 70% रिटर्न्स देतात, डिपेंडिंग ऑन द म्युच्युअल फंड दॅट यू चूज आणि द कॅटेगरी दॅट यू इन्व्हेस्ट इन. मग त्या धाऱ्याने जर तुम्ही गणित केलं तर कंपाऊंडिंग इफेक्ट एवढा मोठा होतो की साधारणतः 5 वर्षामध्ये तुम्हाला हे 1 कोटीचं लोनच माफ होऊ शकतं. एवढी इन्कम तुम्हाला ती म्युच्युअल फंड देईल. प्लस तुमच्या घराची 10 पटीने तर वाढ होणारच आहे 20 वर्षामध्ये. आता 20 वर्षानंतर कंपाऊंडिंग, रिअल एस्टेटमध्ये सुद्धा कंपाऊंडिंग इफेक्ट असतो. 5 वर्षानंतर तुम्हाला कदाचित डबल मिळेल, डिपेंडिंग तुम्ही कुठे घेता ते. 1.5 पटीने किंवा 2 पटीने मिळेल. 10 वर्षानंतर तुम्हाला 3 ते 5 पटीने मिळेल. आणि 20 वर्षानंतर तुम्हाला 10 पटीने किंवा 10 पटी ते 30 पटीपर्यंत तुमच्या परचेस व्हॅल्यूच्या मल्टिप्लिकेशनमध्ये तुम्हाला पैसा मिळू शकतो. प्रत्येक माणसाने हा उपभोग केलेला आहे, ज्यांनी पण प्रॉपर्टी विकली आहे. परंतु मी तुम्हाला एक एक्झॅक्ट उदाहरण सांगतो. 2002 साली मी 2000 रुपयाच्या भावाने 1000 स्क्वेअर फीटचा फ्लॅट घेतलेला मालाडमध्ये. 20 लाखाचा फ्लॅट, माझी डाऊन पेमेंट होती 2 लाख रुपये, 18 लाख रुपये मला लोन मिळाले. 20 वर्षाचा पूर्ण हप्ता भरला मी आणि तो फ्लॅट मी विकला 3 कोटी रुपयाला. आता त्याचं गणित समजा. 20 लाखाचा फ्लॅट, 2 लाखाचं डाऊन पेमेंट, 18 लाखाचं लोन रिपेमेंट, 18 लाखाचं व्याज रिपेमेंट, ते झालं 36 लाख रुपये. आणि 2 लाखाचं डाऊन पेमेंट ते झाले 38 लाख रुपये. तुम्ही त्याला राऊंड फिगर करा, 40 लाख रुपये धरा.
3 कोटीमधनं 40 लाख रुपये मायनस करा तर 3,60,00,000 रुपयाचं मला प्रॉफिट झालं आणि हे 3,60,00,000 रुपये कमवण्यासाठी मी इन्व्हेस्ट केले 2 लाख रुपये आणि महिन्याचा हप्ता, तो हप्ता माझा भाडं समजा, तर ते राहणं तर झालंच, प्लस मला त्या फ्लॅटने एवढे पैसे कमवून दिले. तर अशा पद्धतीची इन्कम तुम्हाला फक्त आणि फक्त रिअल एस्टेटच देऊ शकतं. आणि रिअल एस्टेट कसं आहे, कोण चोरू शकत नाही, कोण घेऊन पळून जाऊ शकत नाही आणि तुम्ही कधीही त्याला एनकॅश करू शकता. आता लोक म्हणतात की रिअल एस्टेटमध्ये मी एखादी प्रॉपर्टी घेतली तर मला ती विकता पण आली पाहिजे. मी असं म्हणतो की विकायची गरज काय. समजा तुम्ही एक प्रॉपर्टी घेतली, मी माझं एक ऑफिस घेतलेलं, घेताना 2004 साली ते ऑफिस मी घेतलेलं 90 लाखाला, आज त्या ऑफिसची किंमत आहे 11 कोटी रुपये. तर मला ती विकायची गरज नाहीये, मी त्याच्यावर 7-8 कोटीचं ओव्हरड्राफ्ट लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी घेऊ शकतो. आता ते लोन असल्यामुळे, ते माझी इन्कम नसल्यामुळे मला त्याच्यावर टॅक्स लागणार नाही. जर मी विकलं तर मला टॅक्स लागेल, पण जर मी लोन घेतलंय तर त्याच्यावर मला टॅक्स लागणार नाही. आणि हा लोन मी माझ्या बिझनेससाठी घेतलाय, तर या लोनवर जो भरणारा व्याज असतो ते माझ्या इन्कम टॅक्स अकाउंटमध्ये ऍडजस्ट होऊन जातो. तर मला व्याज पण एका हिशोबाने लागलं नाही, बिकॉज इट इज गेटिंग ऍडजस्टेड अगेन्स्ट माय प्रॉफिट्स. तर अशा पद्धतीने जर तुम्ही स्मार्ट प्लॅनिंग केलं तर रिअल एस्टेट कॅन बिकम अ व्हेरी इंटिग्रल पार्ट ऑफ युअर लाईफ. आणि हे विचारधारा आहे, म्हणजे तुम्हाला हे गणित बसवता आलं पाहिजे. देन रिअल एस्टेट इज अ फॅन्टॅस्टिक बिझनेस मॉडेल. तुम्ही स्मार्ट प्लॅनिंग विषयी आता बोललात, मात्र प्रत्येकाला असं असतं की आता मला घर घ्यायचं आहे, तर त्यानं सुरुवात कुठून करावी, कसं कुठे घर घ्यावं, कशी गुंतवणूक करावी, पैसा कसा उभा करायचा, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं खरं तर तुमच्याकडनं आम्हाला जाणून घ्यायची. सिंपल गणित आहे. तुम्ही घर कुठे घ्यावं यापेक्षा तुमची इन्कम किती आहे. समजा माझी इन्कम ₹1,00,000 महिना आहे, तर तुमच्या इन्कमला तुम्ही 3 तुकड्यामध्ये डिवाइड करा. एक तुकडा तुमचा असा असला पाहिजे की कंपल्सरी त्याच्यामध्ये रिअल एस्टेटचंच इन्स्टॉलमेंट गेलं पाहिजे, म्हणजे 33,000 रुपयाचं तुम्हाला इन्स्टॉलमेंटच लागलं पाहिजे. आता 33,000 रुपयाच्या इन्स्टॉलमेंटच्या पॅरलल मध्ये तुम्ही काय प्रॉपर्टी घेऊ शकता, तर कदाचित तुम्ही अंधेरीमध्ये नाही घेऊ शकणार, परंतु तुम्हाला मीरा रोड मध्ये मिळेल किंवा एखाद्या वेळेला विरारला मिळेल, तर तुम्ही ते घर घ्या आणि 33% तुमच्या इन्कमची तुम्ही इन्स्टॉलमेंट मध्ये टाका. 33% शुड बी युअर लाईफस्टाईल, म्हणजे तुमचं खाणं पिणं जगणं फिरणं मुलांचं शिक्षण हे 33% सेट झालं पाहिजे. आणि उरलेल्या 33% तुम्ही इन्शुरन्स घेतला पाहिजे आणि म्युच्युअल फंडमध्ये पैसे लावले पाहिजे. हे कंपल्सरीली तुम्ही करा. ह्या 33%च्या इन्व्हेस्टमेंटमध्ये 25% पैसे म्हणजे 33,000चे 25% तुम्ही इन्शुरन्स प्रीमियम काढा, इन्शुरन्सचा प्रीमियम भरा आणि 75% तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये गुंतवा. हे 25%चं इन्शुरन्स यासाठी केलं पाहिजे कारण जर समजा जो मेन अर्निंग मेंबर असतो त्याला जर का धक्का लागला तर परिवाराला त्यांच्या लाईफस्टाईलमध्ये कॉम्प्रोमाइज करायची गरज लागणार नाही. आणि म्युच्युअल फंडमध्ये जे तुम्ही त्या 33,000चे 75% टाकतायत ते एवढं वाढत जाणार की एका बाजूने तुम्हाला प्रॉपर्टी कमवून देणार आणि दुसऱ्या बाजूला तुम्हाला म्युच्युअल फंड कमवून देणार. तर यू आर गोइंग टू स्टार्ट गेटिंग 2 इन्कम्स. आता प्रश्न राहिला की मी काम करतोय अंधेरीमध्ये आणि मी राहतोय अंधेरीमध्ये, पण अंधेरीच्या घराचं इन्स्टॉलमेंट मिनिमम 2 लाख रुपये येणार आहे, तर मी 33,000 रुपयाचं तर मी भरू शकणार. 33,000 रुपयामध्ये मला तिथे काय मिळणार नाही आणि कंपनी मला जर घर देते. किंवा आपण असंही करू शकतो की माझी जी ऐपत असेल त्या ऐपतीचं घर जिथे मिळतं तिथे मी घेणार, मी विरारला घेणार किंवा पालघरला घेणार आणि ते घर मी भाड्यावर देणार. आता त्या घराचं समजा मला भाडं मिळालं 15,000 रुपये आणि मुंबईला मी राहतोय भाड्यावर आणि माझ्या मुंबईच्या घराचं भाडं असेल समजा 45,000 रुपये, तर त्या 45,000 मधनं तुम्ही ते 15,000 रुपये जरी वजा केले तर तुम्हाला हे घर पडलं, भाड्याचं घर पडलं 30,000ला. परंतु तुम्ही ते घर जे पालघरला घेतलंय किंवा विरारला घेतलंय त्या घराचं जे अप्रिसिएशन होत राहतंय दॅट इज युअर साइड बाय इन्कम इन बाय डिफॉल्ट आणि ते तुमच्यासाठी वाढतच चाललेलं आहे. बरोबर. प्लस तुम्ही त्या लोनवर जे इंटरेस्ट पे करताय त्याचं तुम्हाला टॅक्स डिडक्शन मिळतं तुमच्या रिटर्न्समध्ये, इन्कम टॅक्स रिटर्न्समध्ये. तर यू बेनिफिट फ्रॉम ऑल साइड्स. मी प्रत्येक नागरिकाला एकच सांगेन की तुमच्या प्रत्येक म्हणजे तुमच्या घरामध्ये 5 लोक जर राहत असतील आणि 5 लोक जर काम करत असतील तर 5 लोकांच्या 33% कुठच्या ना कुठच्या तरी रिअल एस्टेटच्या इन्स्टॉलमध्येच खपले पाहिजेत, इन्स्टॉलमेंटमध्येच खपले पाहिजेत. तर रिअल एस्टेट बिकम्स अ व्हेरी स्ट्रॉंग पार्ट ऑफ युअर वेल्थ. रिअल एस्टेट म्हणजे वेल्थ बिल्डिंग आहे आणि हे तुम्ही कायमस्वरूपी करतच गेलं पाहिजे, त्याच्यामध्ये देर इज नो कन्सेशन. सध्या एक टर्म फार चर्चेत आहे, अफोर्डेबल हाऊसिंग. आपण म्हणतो की खूप परवडणारी घरं आम्ही बांधतो असं सरकारकडनं वारंवार सांगितलं जातं, मात्र आता म्हाडाच्या घरांच्या किमती अगदी करोडोच्या घरात गेल्यात. अगदी म्हणजे प्रायव्हेट बिल्डर्सची घरं आणि म्हाडाची घरं याच्या किमती अगदी जवळपास आल्यात. अशा सगळ्या स्थितीमध्ये अफोर्डेबल हाऊसिंग याची तुमची टर्म नेमकी कशी आहे? अफोर्डेबल हाऊसिंग हा फार मिसअंडरस्टूड कॉन्सेप्ट आहे लोकांसाठी. लोकांना काय वाटतं की मी दहिसरला, मीरा रोडला, विरारला, पालघरला किंवा
त्या बाजूला कसाऱ्याला किंवा कर्जतला जर घर घेतलं म्हणजे ते अफोर्डेबल असतं, तसं नाही आहे. अफोर्डेबलची कॉन्सेप्ट अशी आहे की बांद्रा वेस्ट जर तुम्ही धरलात तर बांद्रा वेस्टमध्ये तुम्हाला 45,000पासून ते $2.25 लाख पर स्क्वेअर फीटची घरं अवेलेबल आहेत. म्हणजे तुम्ही जर ॲव्हरेज जरी तुम्ही धरलात तर समजा तुम्ही 55,000 रुपयाचं ॲव्हरेज आहे, तर त्या 55,000च्या ॲव्हरेजला 30% जर तुम्ही डिस्काउंट केलं आणि जर त्या 30% डिस्काउंट नंतर जर तिकडे काय घर मिळत असलं तर इट इज कन्सिडर्ड एज अन अफोर्डेबल हाऊस. फॉर एक्झाम्पल समजा 50,000 रुपयाचा रेट आहे, तर त्याला 30% ॲव्हरेज रेट 50,000 रुपये धरा आणि जर 30% त्याला तुम्ही डिस्काउंट केलं आणि 35,000 जर तुम्हाला कोण तिथे घर देत असेल तर इट इज व्हेरी गुड. पॉईंट नंबर 1. पॉईंट नंबर 2, अफोर्डेबिलिटी डिपेंड्स ऑन 2 पॅरामीटर्स. एक पॅरामीटर आहे कॉस्ट पर स्क्वेअर फीट आणि दुसरा पॅरामीटर आहे साईज ऑफ द अपार्टमेंट. बरोबर आहे ना. आता तुम्ही 2 बेडरूम हॉल किचन तुम्ही किती स्क्वेअर फीट मध्ये बसवता ते पण महत्वाचं आहे. 950 स्क्वेअर फीट मध्ये जर बसवलं तर दॅट इज कन्सिडर्ड ॲज अ लक्झरी 2 BHK आणि तोच 2 BHK तुम्ही 450 500 स्क्वेअर फीट मध्ये पण बसवू शकतात. तर दॅट बिकम्स अफोर्डेबल. वन इज द साईज ऑफ द अपार्टमेंट, वन इज द प्राइस ऑफ द स्क्वेअर फीट. या दोन्हीनं तुम्ही कॉम्बिनेशन करू शकता किंवा एखादा कॉम्बिनेशन तुम्ही घेऊ शकता. फॉर एक्झाम्पल ज्याला बांद्रात राहायचंय किंवा ज्याला खारमध्ये राहायचंय आणि खारमधनं चेंज नाही करायचंय तर तो कॉम्पॅक्ट 1 BHK किंवा कॉम्पॅक्ट 2 BHK घेऊन ज्या बजेटमध्ये त्याला 25% मोठी एरिया मिळेल अंधेरीला ते न घेता तो खारमध्येच राहू शकतो विथ टेकिंग अ कॉम्पॅक्ट 2 BHK अपार्टमेंट विच कॅन बी 550 स्क्वेअर फीट आणि तो त्या एरियामध्येच राहू शकतो. तर त्याच्यासाठी ते अफोर्डेबल झालं. अफोर्डेबल हाऊसिंग इज अवेलेबल इन एव्हरी पिनकोड ऑफ मुंबई, महाराष्ट्र आणि इंडिया. आपल्याला शोधता आलं पाहिजे आणि आपल्याला फाईन ट्यून करता आलं पाहिजे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, प्रत्येक माणसाला असं वाटतं की मी ते नवीन घर घेऊच शकत नाही. बरोबर. परंतु अनेक लोक असे असतात जे आपलं स्वतःचं एक्झिस्टिंग घर विकतात आणि नवीन घर घेतात. तर त्यांना जी प्रगती जी असते ना, समजा एखाद्या जोडपं आहे आणि त्या जोडप्याला सध्या एकही मूल नाही आहे तर ते 1 BHKचं घर घेतात. न्यू अर्निंग कपल. त्याच्यानंतर त्यांना एक मूल झाल्यानंतर ते 1 बेडरूमला 2 बेडरूम करतात. त्यांना 2 मुलं झाली की त्यांना 3 बेडरूम लागतं. तर त्या एका बेडरूमच्या कसोटीमध्ये तुमची पूर्ण लाईफस्पॅन त्या घराच्या इन्स्टॉलमेंट भरण्यामध्ये निघून जाते. बरोबर. परंतु तुम्ही दरवेळेला जेव्हा घर घेता तेव्हा तुम्ही 1 बेडरूम विकता आणि 2 बेडरूम घेतात, 2 बेडरूम विकता आणि 3rd बेडरूम घेतात. तर ऑलवेज युअर इन्क्रिमेंटल लोड इज ऑफ 1 बेडरूम. तर द प्राइस डझन इफेक्ट. किती पण भाव जरी वाढला असेल तर त्याच भावाने तुमचं एक्झिस्टिंग प्रॉपर्टी पण जाणारच आहे ना. यू गेट मी. समजा जर तिकडचा रेट तुम्ही घेताना तुम्ही 10 वर्ष अगोदर घेतला तेव्हा तिकडे रेट होता 15,000 रुपये. आता 10 वर्षानंतर तिकडे रेट झाला 32,000 रुपये. तर तुम्ही तुमचं एक्झिस्टिंग घर 32,000ने विकणार आणि 3 BHK परत 32,000नेच घेणार तर तुम्हाला त्या 200 स्क्वेअर फीटचीच कॉस्ट डोक्यावर आली 64 लाख रुपये. यू गेट मी. आणि तेवढी तुमची इन्कम पण वाढलेली असते. तर यू कॅन सफाईस. तर इफ यू प्लॅन युअर रिअल एस्टेट परचेस इट इज नॉट अ प्रॉब्लेम ॲट ऑल, इट इज नॉट अ पेन ॲट ऑल. जशी तुमची जागेची गरज वाढते त्याच प्रपोर्शनमध्ये तुमची इन्कमची तर वेग वाढतच चाललेली आहे. एव्हरीबडी इज अर्निंग मोर सो दे हॅव टू इन्व्हेस्ट मोर. तुम्ही आता सांगितलं की इन्व्हेस्टमेंट रिअल इस्टेटमधली सगळ्यात बेस्ट आहे. मात्र आता किमती कधी आवाक्या बाहेरच असतात. आपण कधी घर घ्यायला गेलं तर ते आपल्याला परवडणारं नसतं. जेव्हा आपल्या आई वडिलांनी घर घेतलं असेल तेव्हा ते त्यांच्या आवाक्या बाहेरचं असेल. तर भविष्यातही तुम्हाला असं वाटतं का की रिअल इस्टेटच्या किमती सध्याचा हा ट्रेंड पाहता वाढतच राहणार आहेत आणि लोकांनी खरंच तशीच इन्व्हेस्टमेंट करावी आत्ता कितीही पैसा नसला तरी, आणि त्याचं प्लॅनिंग नेमकं कसं केलं पाहिजे आत्ताच्या घडीला? नेहमी तुम्ही जेव्हा घर घेणार ना तेव्हा तुम्हाला ते महागच वाटणार. बरोबर. यू विल नेव्हर बी कम्फर्टेबल इन बाईंग अ प्रॉपर्टी. तुम्ही नेहमी अनकम्फर्टेबल असणार आणि ते अनकम्फर्टचं जे लेवल असतं ना हेच कारण बनतं तुमच्या आर्थिक प्रगतीचं. कारण नाव यू हॅव टू अर्न मोर. म्हणजे जितना चद्दरे उतना है पैर फैलाव जर ते तुम्ही मानलं तर यू विल बी मुकरी. जर तुम्हाला अमिताभ बच्चन व्हायचं असेल ना तर यू स्प्रेड युअर लेग्स, ती चादर वाढेल ऑटोमॅटिकली. यू हॅव टू कीप इन्क्रिमेंटिंग युअर रेव्हेन्यू. दॅट लेवल ऑफ अनकम्फर्टेबलनेस हॅज टू बी देअर. आणि किमती वाढतच गेल्या पाहिजेत तरच तर आपला फायदा होईल. जेवढ्या किमती वाढत जातील तेवढीच किंमत आपल्या एक्झिस्टिंग प्रॉपर्टीची पण वाढतच जाणार आहे. आणि नवीन प्रॉपर्टी जेव्हा आपण घेतोय तेव्हा आपली इन्कम सोर्स पण वाढतच चालली आहे. माझी 40 वर्ष अगोदरची इन्कम आणि आजची इन्कम इज डिफरंट. माझी आजची इन्कम आणि 10 वर्षानंतरची इन्कम विल बी ड्रॅमॅटिकली डिफरंट. आणि एका पर्टिक्युलर वयानंतर जेव्हा तुम्ही इन्कम करता तेव्हा एका पर्टिक्युलर वयानंतर तुमची इन्कम आहे ना क्वांटम लीप घेते. म्हणजे साधारणतः एक व्यक्ती जो 30 वर्षाच्या वयामध्ये समजा तर तो 1.5 लाख रुपये कमवत असेल तर 40 वर्षाच्या वयामध्ये ही मस्ट बी अर्निंग 20 lakhs ऑल्सो. काही सांगता येत नाही. आपला देश प्रगतीच्या मार्गावर चाललेला आहे. एव्हरीबडी इज बिकमिंग मोर प्रोडक्टिव्ह आणि जी प्रोडक्टिव्ह लोक असतात त्यांच्या इन्कममध्ये क्वांटम ग्रोथ होत चाललेली आहे. तर
द होल सिनारिओ इज चेंजिंग आणि त्या पद्धतीने आपण पुढे चाललेलो आहे. तर मला वाटत नाही की कोणालाही घर घ्यायला काय अडचण येईल. दे जस्ट नीड टू प्लॅन इट वेल. आणि कलेक्टिव्ह इन्कमची कॉन्सेप्ट झालेली आहे. म्हणजे जेव्हा मी लहान होतो तेव्हा फक्त माझे वडील काम करायचे, माझी आई टीचर होती, ट्युशन द्यायची, परंतु मेजर इन्कम 90% इन्कम वडिलांची असायची, माझ्या आईची 10 ते 20% इन्कम असायची. पण आज तसं नाही आहे. म्हणजे आज असे बरेच घरं आहेत जिथे द लेडीज अर्निंग मोर दॅन द मॅन ऑल्सो. तर इन्कम कॉम्बिनेशन झालेलं आहे. आई वडील मुलगा मुलगी चौघही कमवत आहेत. तर कलेक्टिव्ह इन्कमची ताकद झाल्यामुळे लोक दे आर क्रिएटिंग वेल्थ थ्रू रिअल एस्टेट. मात्र प्रश्न हाही असतो की कुठल्या वयामध्ये घर घ्यावं. म्हणजे असं म्हणतात की जेवढ्या लवकर तुम्ही इन्व्हेस्टमेंट कराल तेवढे तुम्हाला रिटर्न मिळतील जास्त, किंवा अगदी लोनवरही त्याचा परिणाम होत असतो. तर तुमच्या मते बेस्ट वय काय, बेस्ट एज काय घर घेण्यासाठी, एखाद्या रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी? जन्माला आल्याबरोबर घर घेतलं पाहिजे. म्हणजे त्यावेळेला कदाचित तुम्ही तुमच्या पैशाने नाही घेणार, पण आई वडिलांनी तुमच्या नावाने घर घेतलं पाहिजे. मी गुजराती आणि मारवाडी लोकांमध्ये वावरलेलो आहे. म्हणजे माझं शाळा आणि कॉलेजमध्ये माझे सगळे मित्रमंडळी गुजराती मारवाडी असायचे. तर यू विल नॉट बिलीव्ह दिस की एका गुजराती किंवा मारवाडी घरामध्ये मूल जेव्हा जन्माला येतं तेव्हा त्याची इन्कम टॅक्सची फाईल बनते त्या वयामध्ये विदाऊट इन्कम. तर त्यांना गिफ्ट जे येतात त्याचे ते लोक टॅक्स भरतात आणि त्यांची फाईल क्रिएट केली जाते. म्हणजे ते एवढे विजनरी असतात. तर घर कमीत कमी वयामध्ये माणसाने घेतलं पाहिजे. आणि साधारणतः मी असं गृहीत धरतो की अर्निंग एज इज 18 years and above. की यू कॅनॉट डू अ जॉब बिलो 18 years ऑफ एज. इट इज इलिगल अनलेस तुम्ही स्वतःच्या बिझनेसमध्ये काम करताय, यू आर नॉट अन एम्प्लॉई, तर ते चालतं. परंतु कमीत कमी वयामध्ये जर तुम्ही घर घ्यायला सुरू केलं ना तर तुम्हाला त्याचा लाभ तुमच्या या जीवनामध्ये मिळेल. जर तुम्ही जेवढं लेट करणार त्याचा लाभ तुमच्या मुलांना मिळणार. तर यू शुड स्टार्ट बाईंग अ हाऊस ॲट दी अर्लिएस्ट. म्हणजे 18 वर्षाचं वय झालं, तुम्ही लिगली जर तुम्ही पैसे कमवायला लागले तर त्या वयामध्ये तुमच्यावर लाईफस्टाईलची खर्च तुमच्यावर अवलंबून असतो ना. तुमचं घर बघतंय, कारण ज्या घरात तुम्ही राहता त्या आई वडिलांचं असतं अनेक वेळेला, बहुतेक वेळेला. तर ते घराची टेन्शन नाही आहे, लाईट बिलचं टेन्शन नाही, तुमची इन्कम नेट इन्कम आहे. तर तुम्ही पूर्णचा पूर्ण पैसा डिप्लॉय करू शकता घर घेण्यासाठी, किंवा 75% पैसा तुम्ही डिप्लॉय करू शकता घर घेण्यासाठी. तर घर तुम्ही त्या बजेटमध्ये जिथे घेऊ शकता तिथे घ्या. आणि त्याच्यामध्ये माझं एक मार्गदर्शन आहे की मुंबई शहरापासून जेवढं लांब असेल तेवढं लांब तुम्ही घर घ्या. जिथे इन्फ्रास्ट्रक्चर नसणार, जिथे विजेचा प्रॉब्लेम असेल, जिथे पाण्याचा प्रॉब्लेम असेल, जिथे रस्त्यांचा प्रॉब्लेम असेल, तर अशा लोकेशनवर जर तुम्ही घर घेतलं ना किंवा एक वास्तू घेतली ना तर ती तुम्हाला एकदम स्वस्त मिळेल. आणि जेव्हा वेळेच्या वेगाने जशी प्रगती इन्फ्रास्ट्रक्चरची होत जाईल, जेव्हा तिकडे रस्ते बनतील, पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल, विजेचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल, तर तुम्हाला 10 पटीने नाही 30 पटीने रिटर्न्स मिळतील. आता अलिबागला ज्या लोकांनी 1000 रुपये स्क्वेअर फीटनी घरं घेतलेली त्याची किंमत आज म्हणजे जमिनीसकट जर मोजलं आणि डिवाइड केलं तर 40-40, 50-50 हजार रुपये स्क्वेअर फीटनी त्यांना कन्स्ट्रक्टेड घराची किंमत मिळते विथ द लँड अराउंड इट. आता एवढे पैसे आपण किती काम करून कमवले असते, हे पैसे तुम्हाला त्या प्रॉपर्टीने कमवून दिले. तुम्ही जसं म्हणताय की आता तुम्ही जितके लांब घेऊ शकता तितकं घर घ्या अगदी अर्लियर स्टेजमध्ये. मात्र लोकेशन कसं निवडायचं हाही एक कळीचा मुद्दा असतो की आपण कसं हे लोकेशन निवडायचं की आता मी कुठे घर घेऊ शकतो. खास करून आपण मुंबईचा जेव्हा विचार करतो, आपण मुंबईमध्ये आहोत आता म्हणून आपण मुंबईचं एक उदाहरण देऊयात की मी कुठल्या लाईनवर घर घ्यायचं, किंवा मी कुठे मुंबई माझा जॉब आहे अंधेरीला तर मी कुठे घर घेतलं पाहिजे आणि त्याचा कधी फायदा होऊ शकतो. म्हणजे लोकेशन कसं निवडायचं हा की फॅक्टर असतो. तर तो प्रश्न तुम्ही कसा सोडवाल? मी मुंबई नाशिक हायवेवर विल्लास बनवले आणि विकले. बरोबर आहे. आता मुंबई पासून एक्झिट पॉइंट्स 4 आहेत. एक आहे तुमचा मुंबई गुजरात हायवे, दुसरा आहे तुमचा मुंबई नाशिक, तिसरा आहे तुमचा मुंबई पुणे, चौथा आहे तुमचा मुंबई अलिबाग आणि 5वा आहे तुमचा बोटीने अलिबाग. असे 5 एक्झिट पॉइंट आहेत. तर ज्या रस्त्यावर तुम्हाला कमीत कमी दरामध्ये जर घर मिळत असेल तिथे तुम्ही घ्यावं. मी जेव्हा सुरू केलं तेव्हा सगळ्यात स्वस्त रस्ता होता मुंबई नाशिक हायवे. आज मी सकाळी टाइम्स ऑफ इंडियामध्ये फ्रंट पेजवर पूर्ण जाहिरात बघून आलोय. ज्या किमतीमध्ये ज्या नवीन बिल्डरने तो प्रोजेक्ट लॉन्च केलाय, ज्या किमतीमध्ये त्यांनी प्लॉट विकलाय, त्या किमतीमध्ये मी 5 वर्षा अगोदर विल्ला विकलाय. विल्ला म्हणजे जमिनीची मालकी आणि त्याच्यावर बंगला, इंडिपेंडेंट बंगला, ते पण 1250 स्क्वेअर फीटचा. म्हणजे आता त्या विकत घेणाऱ्या माणसाचा किती फायदा झाला. इट इज अ ट्रिमेंडस अप्रिसिएशन विच इज हॅपन इन जस्ट 5 years. प्लॉट 52 लाखाचा मी बघितला आज, जस्ट द प्लॉट. तर तुम्ही जेवढं लांब घेताना तेवढं तुम्हाला सुविधा घेताना कमी होतील. पण जसा आता समृद्धी महामार्ग सुरू होईल तिकडनं, म्हणजे पुढच्या महिन्यात सुरू होतोय लास्ट टप्पा इगतपुरी पासून ते ठाण्याचा, तर त्या लोकेशन मध्ये त्या रस्त्यावर जेवढ्या लोकांनी रिअल एस्टेटच्या इन्व्हेस्टमेंट्स केलेल्या
त्यांना तशीच लॉटरी लागेल जशी लॉटरी लोकांना लागलेली मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे झाल्यानंतर जी लॉटरी लागली. म्हणजे 1985 मध्ये 1995 मध्ये जेव्हा मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे सुरू झाला तर त्या रस्त्याने लागून जेवढ्या प्रॉपर्टीज होती त्यांच्या किमती 5 पटीने ते 25 पटीपर्यंत वाढले. तर इट वॉज अ लॉटरी. विंडफॉल ज्याला आपण म्हणतो ना, प्रत्येक व्यक्तीच्या नशिबात विंडफॉल असतो. रिअल एस्टेट इज ऑल्सो वन ऑफ द विंडफॉल्स. तर तसा तो विंडफॉल होऊ शकतो. तर ऑलवेज ट्राय टू चूज वेअर इट इज अ मोस्ट इकॉनॉमिकल आणि वेअर द इन्फ्रास्ट्रक्चर इज द वर्स्ट. अशाच दिशेमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा. मात्र आता एखाद्याला बिझनेसमध्ये यायचं असेल, रिअल इस्टेट बिझनेसमध्ये यायचं असेल, तुम्हाला मोठा अनुभव आहे अनेक वर्षांचा, तर त्या व्यक्तीनं सुरुवात कशी केली पाहिजे? रिअल एस्टेट बिझनेसमध्ये जर यायचं असेल, डेव्हलपर व्हायचं असेल तर डायरेक्ट डेव्हलपर न होता कुठच्या तरी डेव्हलपरचा इन्व्हेस्टमेंट पार्टनर बनवून त्याच्याकडनं वैयक्तिक व्यवस्थित शिकून घ्या. गणित एकदम सिंपल आहे. आजच्या तारखेला मुंबईमध्ये तुम्हाला जमीन मिळणार नाही तर तुम्हाला रिडेव्हलपमेंटच करावी लागणार. मी मुंबईचं उदाहरण यासाठी देतो कारण मी मुंबईमध्ये राहतो. अशाच संधी पूर्ण महाराष्ट्रामध्ये अवेलेबल आहेत, अशाच संधी पूर्ण भारतामध्ये अवेलेबल आहेत. पण मुंबईचा उल्लेख मुद्दामून करतोय कारण मला याची पूर्ण ज्ञान नॉलेज आहे या शहरात. तर आता मुंबईमध्ये तर तुम्हाला जागा मिळणार नाही तर रिडेव्हलपमेंट चालू आहे. रिडेव्हलपमेंटमध्ये डेव्हलपरला फायदा असा असतो की त्याला जमीन विकत घ्यावी लागत नाही. त्याच्या ऐवजी त्याला एरिया द्यावा लागतो रिडेव्हलपमेंट झालेल्या सोसायटीला, जुन्या मेंबर्सना. तर गणित सोपं आहे की 10,000 स्क्वेअर फीटचा प्लॉट असेल, मी तुम्हाला राऊंड फिगर्स मध्ये गणित समजवतो. 10,000 स्क्वेअर फीटचा प्लॉट असेल तर तुम्हाला 30,000 स्क्वेअर फीट बांधायला मिळतं. त्या 30,000 स्क्वेअर फीट मधनं तुम्हाला एक्झिस्टिंग लोकांना 13,000 स्क्वेअर फीट द्यायला लागतं, 13,000 स्क्वेअर फीट. तर 17,000 स्क्वेअर फीट तुमच्याकडे शिल्लक राहतात. या 17,000 स्क्वेअर फीट मध्ये जो सेल रेव्हेन्यू येतो त्याच्यामध्ये तुम्ही लावलेला पैसा परत येतो, त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला प्रॉफिट मिळतं. हे झालं स्क्वेअर फीटच्या गणिताने. मी तुम्हाला आता फायनान्शियल कॅल्क्युलेशन दाखवतो की एखाद्या 10,000 स्क्वेअर फीटच्या प्लॉटला समजा जर तुम्ही डेव्हलपमेंट करत असणार, समजा तुम्ही माहीममध्ये डेव्हलपमेंट करतायत आणि माहीममध्ये आपण गृहीत धरून चालू का रेट आहे 40,000 रुपयाचा. तर 10,000 स्क्वेअर फीटच्या प्लॉटला डेव्हलप करायला समजा तुमचा प्रोजेक्ट कॉस्ट असला 60 कोटी रुपयाचा, तर त्या 60 कोटीच्या समोर तुम्हाला कमीत कमी रेव्हेन्यू असली पाहिजे 90 कोटीची. तर 90 कोटी मायनस 60 कोटी तुम्हाला 30 कोटीचा प्रॉफिट होऊ शकतो. आणि 10,000 स्क्वेअर फीटच्या प्लॉटला डेव्हलप करायला साधारणतः तुम्हाला हायर साईडला 36 महिने लागतात. तर 36 महिन्यामध्ये तुम्ही 60 कोटीच्या प्रोजेक्टवर 30 कोटी रुपये कमवू शकतात. 60 कोटीचा प्रोजेक्ट बनवण्यासाठी तुम्हाला 15 कोटी लावावे लागतात, 25%, 25%. यू हॅव टू बी अ स्मार्ट रिअल एस्टेट डेव्हलपर. तर गणित जोडून येतील. 15 कोटी रुपये जर तुम्ही लावले तर तुम्ही उरलेले 45 कोटी कॅश फ्लो मॅनेज करू शकता सेल्स करून. आणि ॲट दी एंड ऑफ द प्रोजेक्ट 60 कोटीच्या कॉस्टच्या प्रोजेक्टला तुमची इन्कम बनते 90 कोटी रुपये. 15 कोटीचं तुम्ही इन्व्हेस्टमेंट केलेलं, त्याच्यासमोर तुम्हाला 1:2चा रेशो मिळतो, ते 30 कोटीचं प्रॉफिट. हे झालं एकदम पॉझिटिव्ह बात. कमीत कमी तुम्हाला 15 कोटी जे तुम्ही लावले त्याच्यासमोर तुम्हाला 15 कोटी मिळू शकतील साधारणतः 2.5 ते 3 वर्षामध्ये. तर हे गणित असतं एका रिअल एस्टेट डेव्हलपमेंटच्या डेव्हलपरचं मोठ्या मोठीमध्ये. म्हणजे इट इज प्लस मायनस लिटल बिट हिअर अँड देअर, पण प्रामुख्याने अशा पद्धतीने ते गणित चालतं. जे लोक रिडेव्हलप मध्ये जातात त्यांना साधारणतः एनिवेअर 20% पासून ते 50% पर्यंत डेव्हलपर वाढवून देतो, डिपेंडिंग ऑन दी लोकेशन आणि डिपेंडिंग ऑन दी ऑपॉर्च्युनिटी. अशा पद्धतीचा हा बिझनेस मॉडेल चालतो. तर इफ समबडी वॉन्ट्स टू बिकम अ डेव्हलपर तर दिस आर द नंबर्स. आणि जो डेव्हलपर 25% इन्व्हेस्टमेंट करतो प्रोजेक्ट कॉस्टची, ती इन्व्हेस्टमेंट त्याला सुरुवातीच्या 6 ते 9 महिन्यामध्ये घरात परत मिळते. कारण जो सेल होतो माल, त्या मालमधनं तुम्ही प्रोजेक्ट डेव्हलप करून कस्टमरला देता. महारेराचे नियम आहेत. 100 रुपये जर आले तर तुम्ही 70 रुपये तुम्हाला लॉक करावे लागतात प्रोजेक्टच्या कम्प्लिशनसाठी. आणि 30% जे पैसे असतात त्याच्यावर तुमचा अधिकार असतो, त्याचं तुम्ही काही करू शकता. तर तुम्ही लावलेले पैसे त्या 30%च्या मार्फत तुम्हाला ते परत मिळू शकतात. आणि प्रोजेक्ट फायनान्स जर तुम्ही घेतलात तर तुम्हाला प्रोजेक्टमध्ये सेलच्या स्पीडच्या वर अवलंबून न राहता प्रोजेक्ट कम्प्लिशनवर तुम्ही फोकस करू शकता आणि यू कॅन अचीव अ बेटर प्राइस पॉईंट. ज्या बिल्डर्सना लोन घ्यायचं नसतं ते लोक स्वस्तात विकतात, म्हणजे मार्केट रेटपेक्षा 5%, 10% कमीने विकतात. तर व्याज भरण्यापेक्षा ते लोक कस्टमरला बेनिफिट देतात ताकि कस्टमर पैसे देईल आणि तो प्रोजेक्ट पूर्ण होऊ शकतो. दिस इज हाऊ ब्रॉडली द रिअल एस्टेट बिझनेस ऑपरेट्स इन मुंबई. रिस्क फॅक्टर पण खूप मोठा असतो. एखाद्याला एखादी प्रॉपर्टी घ्यायची तर त्यामध्ये कुठली रिस्क होऊ नये, पुढे जाऊन काहीतरी धोका होऊ नये, यासाठी कुठली काळजी घेतली पाहिजे बायर्सने? सर्वप्रथम महारेरा रजिस्ट्रेशन असणं महत्वाचं आहे आणि कायदा कडक आहे. कायदा कडक आहे एकदम. रिअल एस्टेटमध्ये कितीही चुका जर तुम्ही केलात ना तरी तुमचा तोटा होऊ शकत नाही. म्हणजे मी माझ्या डोळ्यासमोरची गोष्ट सांगतो तुम्हाला. एका बिल्डरनी एक बिल्डिंग 4 वेळा विकली 25 वर्षामध्ये.
आणि त्या काळामध्ये इट वॉज कन्सिडर्ड ॲज अ सिव्हिल क्राईम, तर बिल्डर जेलमध्ये नाही जायचा. आजच्या तारखेमध्ये जर तुम्ही बिल्डर कस्टमरकडनं पैसे घेतले आणि जर तुम्ही प्रोडक्ट डिलिव्हर नाही केली तर तुम्ही ताबडतोब आर्थर रोडला ट्रान्सफर होऊन जातात. पोलीस तुम्हाला ताबडतोब अरेस्ट करून टाकते. द कायदा इज व्हेरी व्हेरी स्ट्रॉंग. कोण कोणाचे पैसे लुबाडू शकत नाही. इट कॅन डिले अ लिटल बट इट कॅनॉट बी डिनाइड. आणि दुसरी गोष्ट कशी असते की तुम्ही जेव्हा बुक करता तेव्हा त्या बुकिंगचा जो रेट असतो तोच रेट कायमस्वरूपी लागू असतो त्या प्रोजेक्टला डिलिव्हर होईपर्यंत. तर द बायर विल नेव्हर सफर. हल्ली महारेरा इज सुपर स्ट्रिक्ट आणि फास्ट निर्णय मिळतोय. देर आर मोर डेव्हलपर्स इन आर्थर रोड जेल देन गँगस्टर्स. आणि त्याच्यामुळे पूर्ण इंडस्ट्री घाबरलेली आहे. तर नोबडी कॅन फूल अराउंड विथ पीपल्स मनी. दोज डेज आर गॉन. म्हणजे तुम्ही बेधडक रिअल एस्टेटमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. फक्त महारेरा रजिस्टर्ड प्रोजेक्टमध्येच इन्व्हेस्ट करा. फक्त फुल चेक पेमेंटमध्ये पे करा आणि बँकेचं लोन घ्या. कारण तुमच्याकडे क्षमता नसेल त्या बिल्डरच्या डॉक्युमेंट्सना चेक करण्याची, परंतु तुम्हाला गरज नसताना देखील जर तुम्ही बँकेचं लोन घेतलं तर बँकेकडे यंत्रणा असतात त्या प्रोजेक्टची लिगल फिजिबिलिटी आणि वायबिलिटी चेक करण्याची. तर ऑटोमॅटिकली यू आर शुअर की याच्यामध्ये काही गडबड होऊ शकत नाही. आणि बँक हल्ली जे डिस्बर्समेंट करते तुमच्या लोनची ते कामाची प्रोग्रेस बघून करते. आणि हल्ली आफ्टर महारेरा बँकेचे लोक डिस्बर्स करायच्या अगोदर फिजिकली साईटवर येतात, चेक करतात, फोटो खेचतात, त्यांच्या लिगल टीमला पाठवतात. म्हणजे बिल्डरची आणि बँकेची साठगाठ पण होऊ शकत नाही. तर दिस इज द सेफेस्ट इरा टू इन्व्हेस्ट इन रिअल एस्टेट इन अ ग्रोईंग सिटी लाईक मुंबई, ग्रोईंग स्टेट लाईक महाराष्ट्र अँड वंडरफुली ग्रोईंग कंट्री लाईक इंडिया. त्यामुळे महारेराची नोंद असणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. ती जर असेल तर तुम्ही सेफ इन्व्हेस्टमेंट करताय असं आपले प्रेक्षक समजू शकतात. त्यामुळे मला असं वाटतं की या मुलाखतीतून अनेक महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तर आपल्या प्रेक्षकांना मिळाली असतील. सर खूप खूप धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी, सगळ्या उत्तरांसाठी आणि या मुलाखतीसाठी सुद्धा. थँक्यू सो मच. तर मुंबई तकच्या या विशेष मुलाखतीमध्ये आपण इथेच थांबतोय. अशाच ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा मुंबई तक. धन्यवाद.